नमस्कार, रायटिंग फॉरएव्हर या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत। आज आपण जाणून घेणार आहोत लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी बातमी। जाणून घ्या सविस्तर माहिती। सोलापूर जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी तब्बल 11,09,478 महिलांनी अर्ज केले होते। प्रारंभी त्यांना 3 हप्त्यांचा लाभही मिळाला, मात्र अलीकडेच झालेल्या पडताळणीनंतर काही महिलांना अपात्र ठरवण्यात आले असून त्यांचा लाभ आता कायमस्वरूपी बंद करण्यात आला आहे। यामध्ये जिल्ह्यातील 12,000 महिलांकडे स्वतःच्या नावावर 4 चाकी वाहन असल्याचे आढळले आहे। तसेच 28,000 महिला आधीपासूनच संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत असताना देखील त्यांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला होता। राज्य शासनाने विधानसभा निवडणुकीपूर्वी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असलेल्या महिलांसाठी ही योजना जाहीर केली होती। राज्यभरातून 2.5 कोटी महिला आणि सोलापूर जिल्ह्यातून 11 लाखाहून अधिक महिलांनी अर्ज केले। काहींनी अपात्र असूनही लाभ घेण्यासाठी अर्ज सादर केला, त्यामध्ये इतर राज्यातील महिलांचाही समावेश होता। तक्रारी वाढल्यावर राज्यस्तरावर सखोल पडताळणी केली गेली। त्यामध्ये राज्यातील 15 लाखाहून अधिक महिला अपात्र ठरल्या। तसेच प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी व नमो शेतकरी महासन्मान योजनेचा लाभ घेणाऱ्या 19 लाख महिलांनाही लाडकी बहीण योजनेचा लाभ दिला जात होता। या महिलांना आधीच दरवर्षी 12,000 रुपये मिळत असल्याने त्यांना लाडकी बहीण योजनेतून दरमहा फक्त 500 रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा। अशाच प्रकारचे नवनवीन सरकारी योजनांविषयी अपडेट मिळवण्यासाठी आमच्या रायटिंग फॉरएव्हर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। धन्यवाद।